Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, स्कूटी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मला पुरावा हवा होता. मोहोळ पोलीस स्टेशन म्हणतं हे शक्य नाही म्हणल्यावर मी पुराव्यासाठी मी थांबले, त्यांच्या गाड्यांचे नंबर घेतले आणि मी मोहोळ पोलीस स्टेशन पळत गेले. भूषण गवई साहेबांना आज मला आवाहन करावं लागलं की आज सर्वोच्च पदावर तुम्ही आहात, तर एका महिलेला अर्ज भरू दिला जात नाही. मला माझी 2च मतं पडू द्या ना, पण अधिकार आहे ना मला. म्हणून तो व्हिडिओ केला. तो व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला. परिवाराच्या सांगण्यावरून माझ्या घरामध्ये दरोडा टाकण्यात आला. माझ्या मुलावर अल्पवयीन असताना ॲट्रॉसिटी केली गेली. मी स्वतः 3-3, 4-4 वेळेला ह्या बूथमध्ये निघून त्या बूथमध्ये, त्या बूथमध्ये निघून इकडं, असं मी किती वेळा तरी मतदान त्यांना मी स्वतः बोगस केलेलं आहे. माझ्यावर ही कारवाई करा. मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटलांच्या साम्राज्याला, 50 वर्षाच्या साम्राज्याला ज्यांनी आव्हान दिले त्या उज्ज्वलाताई थिटे आपल्यासोबत आहेत. ताई, काल उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल केला नगराध्यक्ष पदासाठी. काय परिस्थिती होती आणि का तुम्हाला राजकारणात यावं लागलं? पाटील परिवार आणि माझे 1-2 ते 2.5 वर्ष झालं काही कारणानिमित्त वाद झालेले आहेत. मग मी ते गाव सोडलेलं आहे, त्रास खूप होत होता म्हणून. मग 2023 सालापासून मी आता पुण्याला राहायला गेलेली आहे. मी आणि मुलगा तिथं करून खातोय. आम्ही तिथे सुखी आहोत. पण परिवारांचे आणि आमचे आणि त्यांचे वाद इतके टोकाला गेलेले आहेत, ते मिटण्याचे काहीही चान्सेस नाही आहेत. त्यामुळे मग मी लढण्याचा निर्धार केलेला आहे. आणि लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मी लोकशाही मार्गानं अनगर नगरपंचायतची निवडणूक नगराध्यक्षपदाची हे लढवू इच्छित होते. म्हणून मी त्यासाठी उमेदवारी अर्ज आता भरायला जायचं होतं मला. पण मला खूप त्याच्यामध्ये अडथळे आले गेलेले आहेत. 3-4 दिवस झालं मी खूप त्या अडथळ्यातून गेलेली आहे. विशेष म्हणजे एकतर मी राजकारणी नव्हते. आता मी राजकारणाच्या व्यासपीठावर का जावं लागलं, उपोषणं का करावी लागली, आणि आता आपण तिथं अर्ज वगैरे भरायला मी गेले, तर हे सगळं अचानकपणे झालेलं आहे. आणि मी राजकीय नसल्यामुळं कुठल्या पक्षाचा मी आणपर्यंत कुठल्याही पक्षात मी प्रवेशच केलेला नव्हता. मग गेल्या 15 दिवसापूर्वी मग हे सगळं जरा माजी आमदार यशवंत माने यांनी माझ्यावर काही आरोप केले. त्यामुळं मग मला जास्तच वाटली बाबा आपल्याला पक्षाचा आधार घ्यावा लागतो. मग 3 ते 4 पक्ष माझ्या संपर्कामध्ये होते. मग तसं तर मी काँग्रेसमध्ये देखील इच्छुक म्हणून मी फॉर्म भरला, तर त्यांनी ते फॉर्म माझा स्वीकारला. मला 4 दिवसापूर्वी फोन आला की तुमचा AB फॉर्म आम्ही भरला आहे मॅडम, तुम्ही येऊन फॉर्म घेऊन जावा. पण मी मला थांबा थोडंसं. मग मी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्याकडे मी मागणी केली की मी म्हणलं दादा मला असं पक्षाचा सपोर्ट घ्यावा लागेल. मी काँग्रेसमध्येही मला भेटतं आहे, पण तुम्ही भूमिका आहे का तुमच्या पक्षामध्ये मी यावं, असं मी तेवढी जर हे वाटत असेल तर कॅपेबल असेल तर मला तुम्ही देऊ शकता का? मग त्यांनी आधी जाण्याची चर्चा केली आणि हो म्हणले. मग 4 दिवसापूर्वी त्यांनी मला AB फॉर्म दिला. मग मी उमेदवारी भरण्याची तयारी चालू केली. आता यामध्ये जो अर्ज भरायला तुम्ही जो पहाटे 5 वाजता गेला, स्वतःला थरार काय होता? म्हणजे तुम्हाला अर्ज भरू दिला नव्हता का? काय अडचण काय होती? ते 4-5 राजन पाटलांची जी मुलाखत पाहिली की त्यामध्ये म्हटले की त्यांना यावं, भरावं, त्यांना काय अडचण नाही असं एक त्यांना प्लेनली बोललं आहे. 4 दिवसापूर्वीपासून मी पाहते अनगरच्या रस्त्याला ट्रॅक्टर्स उभा केलेले आहेत. अनगरला जायला 6-7 मार्ग आहेत. देवडी मार्ग आहे, हिवरे मार्ग आहे, वाफळे मार्ग आहे, बिटले मार्ग आहे आणि नरखेड मार्ग आहे आणि यावली मार्ग. मग ज्या त्या ठिकाणी ऊसाचे ट्रॅक्टर्स लावलेले होते. काही आपले युवक खुर्ची टाकून बसलेले आहेत, उभे राहत होते आणि प्रत्येक गाडी चेकिंग करत होते 6-6, 7-7 रस्त्याला की त्या कोणत्याही गाडीमध्ये जर उज्ज्वला थिटे आणि तिचा मुलगा जर असेल तर त्यांच्यावर हल्ला करायचा, तिला फॉर्म भरायला येऊ द्यायचं नाही. कारण 68 वर्ष झालं तिथे ती ग्रामपंचायत होती आणि ती बिनविरोध होती. मग पहिल्यांदा नगरपंचायत ही बिनविरोध करायची असा त्यांचा मानस होता. पण निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे म्हणून मी ते भरण्याचं तयारी दर्शवली, तर तिला येऊ द्यायचं नाही ह्यासाठी त्या प्रयत्न होता. मग मला काही व्हिडिओ सांगण्यात, पाहण्यात आणि ऐकण्यामध्ये फरक असतो म्हणून आम्ही ती शहानिशा केली. तर प्रत्येक ठिकाणीचे व्हिडिओ आम्हाला मिळाले की ते खरंच तशी परिस्थिती आहे. आम्ही म्हटलं बघू ठीक आहे. म्हणून मी 2 दिवसापूर्वी जाण्याचा प्रयत्न केला. तर मला जिथं राहण्याची सोय केली ते तिथंही घराच्या अवतीभोवती माणसं खूप होती त्यांची. मला मोहोळमध्येही माझा पाठलाग करण्यामध्ये आला. मग ते आम्ही तो दिवस जाऊ दिला. परत दुसऱ्या दिवशी, परवा दिवशी काय झालं की मी गेले. मी म्हटलं आज काय व्हायचं आहे तर हो दे, टायमिंग संपत त्याला रविवारी. म्हटलं 3 वाजेपर्यंत वेळ आहे, आपण जाऊया. आम्ही पोलीस प्रशासनाकडे मी 4-5 दिवस झालं की मी ॲडिशनल सरांकडं स्वतः लेटर दिलं, मी मेल केलेत, मी अर्ज केलेत SP सरांना. गेल्या 15 दिवसापासून मी माझी प्रोसेस चालू आहे. आणि ते तांत्रिक अडचणीमुळे काही पोलीस मला थोडंसं मिळालं नाही प्रोटेक्शन.
तेच तुमचा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला की पोलीस स्टेशनच्या तुम्ही बाहेर आहात आणि तिथून सांगताय की पोलीस पाठीमागं सहकार्य करत नाही. काय प्रकार काय होता, म्हणजे पोलिसांना तुम्ही काय म्हटला होता आणि त्यांची भूमिका काय होती? ॲडिशनल आणि सरांनी ते कोणतं पोलीस स्टेशन होतं, म्हणजे अनगरचं का मोहोळचं? मोहोळचं. अनगरला पोलीस स्टेशन अद्याप नाही आहे सर. जवळजवळ 7-8 हजार लोकसंख्या असेल अंदाजे माझ्या. आता तिथलं मतदान 11,033 आहे, पण त्याच्यामध्ये 4 वाड्या आहेत. तर मोहोळ पोलीस स्टेशनला मी मागणी केली. त्या दिवशी संध्याकाळी हे अर्ज केला. हो देतो म्हणले आणि तरीही दिलं नाही. मी म्हणलं आता हे आपल्याला देईन आहेत, आपण स्वतः जायचं. म्हणून मी माझा मुलगा गेलो, एक सहकारी आपले घेतले. त्यांना मला दादा चला, आणि गेलो. तर आम्ही यावलीच्या मार्गावर आम्हाला माणसं दिसली म्हणून आम्ही दुसऱ्या देवडी मार्गे जाऊ म्हणलं. तर तिथंही पुढे गेले की माणसं दिसल्यावर आम्ही रिटर्न आलो, कारण तो आडमार्ग होता, काहीतरी घातपात होईल म्हणून. तर तिथून आमच्या गाडीचा नंबर त्यांना माहिती झाला की ह्या गाडीमध्ये येत आहेत. तर देवडीपासून आमचा पाठलाग करण्यात आला. मग यावलीच्या कॉर्नरला जी माणसं उभारली होती तेही पटापट गाडीमध्ये बसली आणि आमचा पाठलाग चालू केला. मग आम्ही ते शूटिंग करतच गेलो. मग 10-12चा ताफा होता. मग मी तिथंच थांबावं, माझ्या मुलाला गाडी म्हणली. मुलगा म्हणला नाही आई, कायदा आपण हातात घ्यायचं नाही, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. मग आम्ही आलो तर पोलीस स्टेशनजवळ त्या गाड्या ब्रिजवरून निम्म्या गेल्या. 2-3 आम्ही गाडी रस्त्यातच अडवली. तर गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, स्कूटी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मला पुरावा हवा होता. मोहोळ पोलीस स्टेशन म्हणतं हे शक्य नाही म्हणल्यावर मी पुराव्यासाठी मी थांबले, त्यांच्या गाड्यांचे नंबर घेतले आणि मी मोहोळ पोलीस स्टेशन पळत गेले. बघा म्हणलं तुम्ही प्रोटेक्शन देत नाही आहेत, माझा अधिकार हिसकावून घेतला गेला आहे. सरन्यायाधीश आज भूषण गवई साहेबांना आज मला आवाहन करावं लागलं की आज सर्वोच्च पदावर तुम्ही आहात, तर एका महिलेला अर्ज भरू दिला जात नाही आहे. म्हणून मी तिथे थोडासा व्हिडिओ केला आणि आतमध्ये गेलं तर मला तिथून पण मला थोडं प्रशासनाचा काय गैरसमज झाला त्याने मला तिथंही थोडंसं माझ्यावर अपप्रकार झाला. मग मी तिथून रागाने निघून आले. मी निवडणूक आयोगाला मेल केला आणि विचारलं की हा पद्धत आहे का की लोकशाहीमध्ये मला निवडून द्यायचं, जनतेने ठरवावं, मला माझी 2च मतं पडू द्या ना, पण अधिकार आहे ना मला. म्हणून तो व्हिडिओ केला. तो व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला आणि निवडणूक आयोगाने लगेचच दखल घेतली. त्यांनी परत कलेक्टर साहेबांना, SP साहेब, DYSP साहेब, मोहोळचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे सर, त्यांनी QRच्या टीमला पण प्रचारण केलं आणि काल मला भरपूर सपोर्ट केला. काय सुरक्षा होती, किती सुरक्षा होती? मला वाटतं ते QRTचे 2 स्टाफ होते त्यांचे. आणि मला गेल्या तिथं मी 112ला कॉल केला. मला फक्त सांगण्यामध्ये मला माहीत नव्हतं हे कसा गनिमकावा काय होतोय ते. मला फक्त 4 वाजता सांगण्यात आलं की तुम्हाला निघायचं 1 तासामध्ये. मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, त्यामुळे पटकन मी निघाले आणि तिथे जाऊन थांबा आणि तिथं गोंधळ लगे होणार, 112ला पटकन कॉल करा. मग 112च्या टीमला मी कॉल केला. तोपर्यंत QRT पथक तिथे दाखल झालं. परत SRP फोर्स आले. मग भरपूर त्यांनी. यामध्ये एक बेसिक गोष्ट काय आहे की तुम्ही म्हणजे अनगरची सून आहात, लेक आहात आणि तुम्ही आता सध्या राहता कुठं, काय नक्की तुमची तिथे प्रॉपर्टी किती आहे किंवा काय आत्ता तुमचं काय परिस्थिती काय, एक थोडीशी सगळ्यांना समजली पाहिजे. छोटीशी लहान अल्लड वयामध्ये लुटुकी येणारी 16व्या वर्षी उज्ज्वला थिटेचं लग्न झालं 2000 साली. 2023पर्यंत तिनं तिथं संसार केला आहे, शेतीबाडी केली आहे. 28 एकर तिची प्रॉपर्टी आहे. पोलीस पाटीलकी घराण्याला आहे. स्वतः पाईपलाईन वगैरे करून शेती करून खाणारी महिला आहे मी. एक मुलगा घेऊन उपजीविका करत होते. तर काही कारणांनिमित्त पाटील परिवाराच्या त्रासामुळे मला जावं लागलं. मी गेले पुण्याला. हो सर्व सोडून. कारण कोण तुमच्या गावाकडचं घर जमीन कोण बघते? नाही, सगळं माझं पडीक आहे, कारण माझ्या घरामध्ये वस्तूच नाही आहेत. पाटील परिवाराच्या सांगण्यावरून माझ्या घरामध्ये दरोडा टाकण्यात आला. माझ्या मुलावर अल्पवयीन असताना ॲट्रॉसिटी केली गेली. त्याच्या दाखल्यावर ॲट्रॉसिटीचा शेरा जगामध्ये कुठेही नसताना असा त्यांनी मोठा क्राईम केला. त्याची केस मानवी हक्क आयोगात चालू आहे, बाल हक्क आयोगात चालू आहे. शिक्षण अधिकारी सोलापूरचे लक्ष देत नाहीत. बाल हक्क आयोग म्हणतात आमची समितीच अजून स्थापन हे नाही गठीत केलेली आहे. 7 महिने झालं तिथेही सुनावण्या चालू आहेत माझ्या. ते म्हणतात अजून समितीनं निर्णय घेतला नाही. 2023 सालीपासून मी आजपर्यंत 3 वर्ष झालं मुलगा शिक्षणापासून वंचित आहे. मग आज मंत्रालयामधून होत नाही आहे त्यांची समिती गठत. आज शिक्षण मंत्र्यांना माझा प्रश्न आहे, 3 वर्ष झालं एक मुलगा शिक्षणा वाचून जर असा राहतोय, अल्पवयीन असताना त्याच्या दाखल्यावर शेरा दिला जातोय, कुणीही दखल घेत नाही आहे. मग अल्पवयीन असणाऱ्या मुलांसाठी तुमचे खूप कायदे आहेत म्हणतात. आज तो नैराश्यामध्ये असेल, जर त्यानं उद्या आत्महत्या केली तर आईनं काय करायचं? बाल हक्क आयोग म्हणतो समितीच नाही तर निर्णय कसा द्यायचा? मानवी हक्क आयोग म्हणतो त्यांचा निर्णय आल्याशिवाय मी निर्णय देऊ शकत नाही. आज 2 वर्षाचा संघर्ष आहे आणि मानवी हक्क आयोगाच्या माझ्या तारखा पोस्टपेड केल्या जातात का? कशासाठी? हा प्रश्न आहे माझा. गृहमंत्र्यांनाही प्रश्न आहे आणि शिक्षण मंत्र्यांना प्रश्न आहे. माझ्या मुलाचा दाखला बघा आणि मग सांगा. शाळेचा जो दाखला, शाळा सोडल्याचा जो दाखला आहे त्याच्यावर ॲट्रॉसिटीचे ॲक्ट टाकलेले आहेत. 353, 356, 34, 38 ह्या पद्धतीचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्या मुलाच्या दाखल्यावर
टाकलेला आहे आणि याला कुठेही ॲडमिशन देऊ नका असं उल्लेख केला आहे. अहो, ज्या वर्षी मुलगा त्यानं 17-18 वर्षाच्या आधी कितीही काय कुठलाही असा प्रकारचा क्राईम केला असेल, ॲक्च्युली 2-3 खून जरी केले असतील, तर त्याला 18 वर्षी चांगल्या जगामध्ये सुशिक्षित अल्पवयीन मुलगा होता, त्यावेळेस तो क्राईम झाला गेलेला आहे. नव्यानं त्याला उमेदीने 18 वर्षी तुम्ही जगण्याचा त्याला अधिकार दिलेला असतो. 18 वर्षाच्या पुढे जर त्याचं काय चुका असतील तर त्याच्या दाखल्यावर फक्त लाल रेष हा शेरा असतो. ह्यांची शिक्षण संस्था म्हणून हा मनमानी कारभार त्यांनी केलाय. माझं त्यांनी ऊस बिल कपात केलं. मूळ संघर्षातून तुम्ही राजकारणात नसताना राजकारणात आला. हो, आता त्यामुळे यावंच लागलं ना. लढा आहे बघा द्यायचा इतिहास. आता ही राष्ट्रवादीची उमेदवारी का घ्यायचं कारण होती? मी 3 ते 4 संपर्कामध्ये होतेच ना, पण थोडंसं पाठबळ मिळण्याची गरज होती. मग अजितदादा पवारांकडून आम्हाला ग्रीन सिग्नल आला. दादांशी काय बोलणं वगैरे या कालच्या प्रकारानंतर काय झालं? दादांनी व्यवस्थित म्हणले असतील, आता मला कदाचित ते माहीत नाही, मला काही सांगितलं नाही कोणी, पण एवढी सिस्टीम वगैरे सगळं आम्हाला हे केलं, थोडंफार दादांनी सपोर्ट केला. उमेदवारी अर्ज तुम्ही भरलाय, काय त्यामध्ये त्रुटी निघण्याची शक्यता राहील न राहील असं काय तुम्हाला वाटतंय का? त्यामध्ये काही परिपूर्ण तुम्ही भरले सगळ्या गोष्टी? मी काल मला दाखले मिळण्यासाठी प्रॉब्लेम येऊ गेला. नियमावली काहीतरी चेंज आहे, त्यामुळं मी ज्या पद्धतीने कागदपत्र गोळा केलेली होती त्यामध्ये मला 2 कागदपत्र नव्हती. एक शौचालयाचा दाखला, दुसरं नवीन निघालेली 10/11/2025 प्रमाणेची यादी, ती माझ्याकडे नव्हती. माझ्यापाशी जुनी यादी होती. आणि तिसरं म्हणजे बेबाकी दाखला, घरपट्टी पाणीपट्टीचा, ते माझं क्लिअर होतं. आणि मग ते 2 मिळण्यासाठी मला प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सपोर्ट केला नाही. मी मेल करते तर मला रिप्लाय त्यांचा आला की तुम्ही 2 वर्ष झालं पुण्यामध्ये राहताय आणि मग इथं ते शौचालय वापरत नाही आहे, तर आम्ही दाखला कसा द्यायचा? ही हास्यास्पद गोष्ट आहे. एखादी व्यक्ती पुण्यात राहते, मग ती टॉयलेट यूज करण्यासाठी इथे येणार का? वापरत नाहीये, मग आम्ही कसा दाखला द्यायचा? हे उत्तर आहे का? तुम्हाला लेखी उत्तर आहे का ते? हो, लेखी उत्तर आहे मला ते. मग हेच मेल मी निवडणूक आयोगाला दिला. सर, मी 2 वर्ष झालं मी तिथं नाहीये, मग ते बंदच असणार ना. ज्यावेळेस मी गावाकडे जाईन त्यावेळेस ते यूज होईल. मग तिथं भाडेकरी नाहीत, पाटील परिवाराच्या दहशतीमुळे ते घर माझं पडीक आहे. आणि मग मी जेव्हा जाईन तेव्हा पोलीस प्रोटेक्शनमध्ये तिथं जाते आणि त्याचा वापर कधी होणार आहे? किती म्हणजे गोष्ट वेगळी आहे. मग कलेक्टर साहेबांनी ही दखल घेतली. स्वतः कलेक्टर साहेबांनी परवा दिवशी मला फोन केला, म्हणजे मॅडम उद्या गेल्या तुम्हाला मिळेल. तेथील CO बदर साहेब यांनी मला फोन केले, मॅडम उद्या सकाळी तुम्हाला आम्ही सगळं देऊ किंवा मला मेल करा, असं बोलले ते. काल गेल्यानंतर तहसीलदार साहेब सचिन मुळीक, CO साहेब अनगरचे, सुरेश बदर, त्यांनी पटकन मला ते दाखले मिळवून दिले आणि काल त्यांनी खूप मला सहकार्य केलं. कलेक्टर साहेब स्वतः विरोध होण्याची शक्यता मावळले. काय विजयाची खात्री तुम्हाला कितपत वाटते? अनगरकर तुमच्यावरती विश्वास दाखवतील का? आता आज अर्ज छाननी आहे. मी तर सगळ्या कागदपत्राची पूर्तता केलेली आहे. आज देवाने हे परमेश्वराने मला लढण्याची संधी, आता त्यांनी संघर्षात उभा केले. मग परमेश्वर मागं आहे. आज माझा वाढदिवस आहे. जर गॉड गिफ्ट भेटलं, आज माझा अर्ज जर राहिला तर ते हेच म्हणावं लागेल. मग मला स्वाभिमानानं जनताने मला 2 मतं जरी पडली स्वाभिमानानं, पण ती स्वतःची असतील, कोणी दबाव टाकून दिलेली नसतील ती मतं. कारण तिथं मतदान हे बोगस प्रक्रियेमध्ये होतं. मी हे निवडणूक आयोगाला प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे. तिथं असा समज केला जातो की तुम्ही बटन दाबता, तिथं आमचा कॅमेरा आहे, तुम्ही बटन कुणाला दाबलं की आम्ही तुम्हाला असं बोलू. तसं बंधू भगिनींना तुमच्याद्वारे मला आज सांगावं की तसं काहीही नसतं. तिथल्या जनतेला गाफील ठेवलं जातं. कारण मी स्वतः 3-3, 4-4 वेळेला ह्या बूथमध्ये निघून त्या बूथमध्ये निघून इकडं, असं मी किती वेळा तरी मतदान त्यांना मी स्वतः बोगस केलेलं आहे. माझ्यावरही कारवाई करा. मी हे पण निवडणूक आयोगाला सांगितलं. गेली 1.5 वर्ष झालं मी निवडणूक आयोगाशी प्रत्येक ह्याच्यात कॉन्टॅक्ट करते पत्राद्वारे की तिथं कसं बोगस होतं. मग फक्त तुम्ही CCTV लावले म्हणता, पण त्या CCTV कॅमेऱ्याची दिशा ही इकडं नसते, ते दुसऱ्या साईडला केलेली असते. म्हणजे कोण मतदान करते हे माहीत नसतं. तिथं EVM मशीनजवळ एक माणूस उभा असतो. एखादी कोणीही आलं तर थांबा, हे बटन दाबायचं आहे म्हणून असं सांगितलं जातं. आणि मग आपण सुशिक्षित असून आपल्याला बटन दाबण्याचा अधिकार नाही, फक्त शाई लावून याचं मग त्यांनी ते बटन दाबायचं असं होतं. मग मी ते त्यांना निदर्शनास आणून दाखवलं. मग आता जनतेला एक आव्हान आहे की मतदान गुप्त असतं, तुम्ही मतदान कुणाला करता हे कळत नसतं. आज ह्या उज्ज्वलानं तिथं 23 वर्ष संसार केला आहे. उज्ज्वलाची शेतीबाडी तिथं आहे, घरदार तिथं आहे. आज गेटकेन उमेदवार म्हणून मला संबोधलं जातं आहे. माता बंधू भगिनींना माहिती आहे. जर त्यांना उज्ज्वलाची दया येत असेल, अन्याय तिला झाला माहिती असेल, तर ते नक्कीच मला सपोर्ट करतील. आणि नाही जरी, हे बघा शेवटी परमेश्वराच्या हातात आहे. माझं आणि माझ्या मुलाची आमची 2 तरी मतं पडली तरी आम्ही सुखी आहोत. मुख्यमंत्र्यांना काय आव्हान कराल? त्यांच्या पक्षामध्ये आता ते गेलेले आहेत,
राष्ट्रवादी जो पक्ष होता तो बेशिस्त लोकांचा पक्ष आहे असं म्हणत ते गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ हा मोदी सरकारचा नारा आहे, त्यांना एक थोडक्यामध्ये काय संदेश तुम्ही द्याल? आज मुख्यमंत्री साहेबांना, आज तेच गृहमंत्री आहेत, आज गृहमंत्र्यांना माझं आवाहन आणि CM साहेब तुम्ही आणि दोन्ही DCM दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आवाहन आहे. लाडकी बहीण योजना म्हणून तुम्ही जी योजना राबवता, पण ह्या लाडक्या बहिणीवर तुम्ही 4 दिवस झालं मी व्हिडिओ सहित पोलीस स्टेशनसमोर दाखवलेलं आहे की एका लाडक्या बहिणीला फॉर्मपासून परावृत्त केलं जातं, तिला भरू दिला जात नाही. मग लाडकी बहीण तुमची सुरक्षित आहे का? तिच्यावर गाड्या घातल्या गेलेल्या आहेत अंगावर, तिचा पाठलाग केला गेलेला आहे, स्वतः पाहिले. थोडंसं निरीक्षण करा. आज उज्ज्वला तिटेची जी अवस्था आहे ती खमकी आहे, हिमती आहे, शिकली सवरलेली आहे, म्हणजे थोडीच थोडी उत्तरं देते तुम्हाला. म्हणजे आज माझं काय संपदा मुंडे करायची, असाच जर त्रास राहिला तर माझं संपदा मुंडेच होईल कदाचित. आज मी किंवा कदाचित असं होऊ शकेल, मला कुणाचं तसं भांडवल हे मला हे बोलणं योग्य नाही आहे. पण मी लढत असं असताना मला वाटतं थोडेच दिवसानं माझं संतोष देशमुख जर झालं तर आज वैभवी देशमुख बापासाठी पळते, तसं उज्ज्वला थिटेचा मुलगा उद्या असाच पळणार आहे. महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माझं आवाहन आहे की वेळी आम्हाला जिवंतपणी नाही हवा आहे. मला माझी शेती करायची आहे, मला माझं घरदारात जायचं आहे, माझा संसार मला करायचं आहे. राजकारण हे माझं पॅटर्न नव्हतं, पण पाटील परिवाराच्या त्रासामुळं मला ह्याच्यात उतरावं लागले आणि मला ह्याच्या मागं करता करविता काही नेत्यांना ते नावं ठेवतात, बोलतात, पण त्याचा काही संबंध नाही आहे. त्यांना मी स्वतःहून 4 दिवसापूर्वी मला उमेदवारी अर्ज मागितलेला आहे. ह्याच्या मागं कुणाचाही हात नाही. लढण्याचा निर्णय हा माझा एकटीच आहे. कुणाला दुसऱ्यालाही अजिबात तुम्ही असं ग्राह्य धरू नका की हे शिकवतात. काही ह्याच्यामध्ये कुणाचं शिकवण्याचा काहीच उद्देश नाही आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, मोहोळ.